राजकारणाला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही सामाजिक काम केलं असंही एक अर्थातच विरोधी गटामध्ये किंवा काही लोकांमध्ये मतप्रवाह. जेव्हा एखाद्याबद्दल बोलायला काही नसतं तेव्हा असे नॅरेटिव्ह सेट केल्या जातात. या ज्या मूलभूत गोष्टी ज्या एका लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे त्या कुठल्याही गोष्टी झालेल्या नाही. हे प्रश्न सामाजिक चळवळीतून सोडवले जाऊ शकत नाही. मग या प्रश्नांना सोडवायचं कसं, म्हणून आपण आपल्या हातात जर अधिकार असले तर आपण अधिक चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. म्हणून आपण राजकारणाची कास धरली. राजकारणी हा समाजकारणाचा झाला पाहिजे आणि तसं बघितलं तर आपण सर्व जन्मानी आणि मृत्यूपर्यंत राजकारणी आहोत. कारण आपल्या जन्मापासून त्या बाळाच्या ट्रीटमेंटपासून तर मृत्यूच्या कफनाच्या गोष्टीपर्यंत सगळ्या गोष्टीची किंमत ही राजकारणी ठरवत असते. मग समूह केंद्रित विकास असावा की व्यक्ती केंद्रित विकास असावा हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि राजकारण आपल्या जीवनाचा दैनंदिन भाग झाला. मग राजकारणात आपण का जाऊ नये? ग्रामीण भागातले प्रश्न, शहरी भागातले प्रश्न आणि शहर आणि ग्रामीण याच्यामधला जो भाग आहे या सगळ्यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. या सगळ्यांना प्रश्नांना वाचा फोडायची आहे. नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझ्यासोबत डॉक्टर सचिन पावडे आहेत. वर्ध्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते एक अत्यंत महत्त्वाचे उमेदवार आहेत. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये घराणेशाहीची चर्चा होते, प्रस्थापित नेत्यांच्या संदर्भामध्ये चर्चा होत असताना काही मतदारसंघामध्ये स्वतःच्या संघटनेच्या ताकदीवरही काही उमेदवार उभे राहिलेले आणि त्यांची सुद्धा स्वाभाविक चर्चा होत असते. तुमच्या मनात 15 वर्ष समाजकारण करत असताना कधी आलं की आपण राजकारणात जायला पाहिजे आणि कशासाठी? या 15 वर्षात जे समाजातले बरेचसे प्रश्न आहेत तो सोडवण्याचा प्रयत्न आपण सामाजिक चळवळीतनं केला आणि त्यातले बऱ्याचशा प्रश्नांना आपण चांगलं समाधान सुद्धा देऊ शकलो. त्यातले महत्त्वाचे म्हणजे आपली जलसंवर्धनाची चळवळ महाराष्ट्रभर पसरली, आपली वृक्षारोपणाची चळवळ महाराष्ट्रभर पसरली, आपली कुपोषणमुक्त वर्धा जिल्हा अभियान आता महाराष्ट्र शासन राबवणार आहे आणि सोबतच आपण शेतकऱ्यांसाठी वॉटर कप आणि फार्मर कपच्या माध्यमातून जे काम करतो ते सुद्धा महाराष्ट्रभर सुरू आहे. पण असे बरेचसे प्रश्न जे सामाजिक चळवळीतून सोडवला जाऊ शकत नाही. मग तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, तो शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचा प्रश्न असो, तो आमच्या आशा सेविका अंगणवाडी सेविकांचा प्रश्न असो, आमच्या बचत गटांच्या महिलाचा प्रश्न असो, शहराच्या आणि मतदारसंघाचा आरोग्याचा प्रश्न असो, असे बरेचसे प्रश्न आहेत जे गावातले पांदन रस्त्याचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सामाजिक चळवळीतून सोडवले जाऊ शकत नाही. मग या प्रश्नांना सोडवायचं कसं, म्हणून आपण आपल्या हातात जर अधिकार असले तर आपण अधिक चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. म्हणून आपण राजकारणाची कास धरलेली. म्हणजे पॉलिसी मेकिंग. येस, डेफिनेटली. पॉलिसी मेकिंगमध्ये ज्यांना अभ्यास आहे वेगवेगळ्या विषयांचा, ते जर धोरण निर्मिती करत असताना त्यात असते तर जास्त फायदा होतो असं नक्कीच. साधारणतः अनेकदा पाहायला मिळालं. पण हे सुद्धा पाहायला मिळालं की या आपल्या सगळ्या सत्तेच्या सेटअपमध्ये तज्ज्ञ लोकांची काही गरज नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे. नक्कीच. त्यासाठी कारण असं आहे की तज्ज्ञ लोक जात नाहीत सगळ्यात पहिले, आणि तज्ज्ञ लोक जायला लागले की बाकी लोक म्हणतात की तो राजकारण खिचड आहे आणि त्यामुळे तुम्ही जाऊ नका. मला वाटतं आपल्या उमेदवारीच्या माध्यमातून जर असे लोक आले आणि लोक जर त्यांच्या मागे ताकदीने उभे राहिले तर नक्कीच बाकी मतदारसंघात सुद्धा असे प्रयोग आपल्याला भविष्यात पाहायला मिळतील. राजकारणाला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही सामाजिक काम केलं असंही एक अर्थातच विरोधी गटामध्ये किंवा काही लोकांमध्ये मतप्रवाह. नक्कीच. जेव्हा एखाद्याबद्दल बोलायला काही नसतं तेव्हा असे नॅरेटिव्ह सेट केल्या जातात. पण मला असं वाटतं वाईट काय, कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की राजकारणी हा समाजकारणाचा झाला पाहिजे आणि तसं बघितलं तर आपण सर्व जन्मानी आणि मृत्यूपर्यंत राजकारणीच आहोत. कारण आपल्या जन्मापासून त्या बाळाच्या ट्रीटमेंटपासून तर मृत्यूच्या कफनाच्या गोष्टीपर्यंत सगळ्या गोष्टीची किंमत ही राजकारणी ठरवत असतात. आणि राजकारण आपल्या जीवनाचा दैनंदिन भाग झालेला आहे. मग राजकारणात आपण का जाऊ नये? आणि असं जर खरोखर विचारलं तर नक्कीच मी जेव्हा समाजकारण सुरू केलं तेव्हा राजकारण हे बिलकुल डोक्यात नव्हतं. कारण मी या शहरामध्ये 20 वर्ष आधी अत्यंत एक नौका होतो. इथे मी प्रॅक्टिस सुरू केली आणि या समाजाने मला इतकं भरभरून दिलं की मी आज माझ्या जगण्याच्या एका चांगल्या स्टेजवर आहे. आणि मग या समाजाला काहीतरी देणं लागतं, म्हणून मागच्या 15 वर्षापासून असे विषय घेतले जे राजकारणी लोक सोडवत नाही. मला वाटतं वृक्षारोपण हा विषय कधी कुठला राजकारणी घेणार नाही. जलसंवर्धन, भूजल पातळी वाढवणं हा विषय कधी राजकारणी घेणार नाही. आणि आपला जिल्हा हा कुपोषण मुक्त झाला पाहिजे ही चळवळ काही कुपोषण आहे वर्धा जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे. कुठल्या भागामध्ये? आमच्या सेलू भागामध्ये जो आदिवासी भाग आहे, वर्धाच्या शहराच्या आजूबाजूला त्या
आपल्या पुलपैल सारख्या ज्या म्हणजे अत्यंत गरीब लोक ज्या ठिकाणी राहतात अशा ठिकाणी बरेचसे जे लोक राहतात त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषण आहे. त्यांना फक्त शिक्षणाची गरज आहे आणि जे शिक्षण आम्ही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून देतो आणि बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगू शकतो की आमच्या सेलू भागातलं जे आहे कुपोषण बऱ्यापैकी कमी झालं आहे. आणि तो जो प्रयोग आम्ही सेलूमध्ये राबवला तो आता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनात सुद्धा राबवला जाणार आहे. या मतदारसंघासाठी तुमचं विजन काय आहे? नक्कीच ग्रामीण भागातले प्रश्न, शहरी भागातले प्रश्न आणि शहर आणि ग्रामीण याच्या मधला जो भाग आहे या सगळ्यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. या सगळ्यांना प्रश्नांना वाचा फोडायची आहे. वर्धा शहराबद्दल जेव्हा आम्ही प्रामुख्याने बोलतो तेव्हा वर्धा शहराला पाणी पुरवठा आठवड्यातून 1 किंवा 2च दिवस होतो, जेव्हा की पूर्ण 365 दिवसाचा कर आकारला जातो. सोबतच जो पाणी पुरवठा आहे तो दूषित पाणी पुरवठा आहे, जो प्रत्यक्षदर्शी पाण्या ग्लासमध्ये जरी क्लिअर दिसला असता तरी त्यामध्ये खूप सारे केमिकल्स आहेत. कारण वर्धा एकटं असं शहर आहे की जे पाणी नदीमधनं उचलतं, म्हणजे लिफ्टिंग स्टेशन आहे आणि लिफ्टिंग स्टेशनच्या माध्यमातून पाणी आणून आपल्या फिल्ट्रेशन प्लांटला पाणी आणून त्याला गावाला पुरवठा केला जातो. तर इथपासून तर धरणापर्यंत जितके काही गावं बसलेली आहेत त्या सगळ्या गावातली डायरेक्ट पाणी त्या घाण त्या पाण्यामध्ये सोडलेली आहे. अच्छा. आणि ती घाण मग त्यामध्ये मनुष्याची विष्ठा असो, गावातला निघालेला वेस्ट असतो, डायरेक्टली सोडलेला आहे आणि ते साफ करून देण्याची कुठलीही व्यवस्था आपल्या फिल्ट्रेशन प्लांटला नाही. त्यामुळे या पाण्यामध्ये फक्त त्यातला गाळ काढला जातो, ब्लिचिंग टाकलं जातं, काही प्रमाणात तुरटी फिरवली जाते आणि हा सप्लाय पाण्याला गावाला होतो. मग त्यामध्ये खूप सारे केमिकल्स आहे, आर्सेनिक आहे, लीड आहे, सिलिकॉन आहे, ह्या सगळ्या गोष्टी लोक आपल्या दैनंदिन जीवनात पित असतात आणि ह्या गोष्टीचा विचार कुठलाही राजकारणी करत नाही. सोबतच आमचा जो सरकारी दवाखाना आहे, आपल्याला माहिती आहे इथे 2 मोठे मोठे मेडिकल कॉलेजेस आहेत. इथनं त्या सरकारी दवाखान्यात फक्त रुग्ण हे रेफर केले जातात. जेव्हा मी कोविडमध्ये या दवाखान्यामध्ये काम केलं, आपल्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा आमचं सावंगी आणि सेवाग्राम हे फुल झालं होतं आणि आमचा सरकारी दवाखाना नॉन कोविड म्हणून एक प्रकार आपल्याला माहित आहे, काही कोविड हॉस्पिटल आणि नॉन कोविड. आमचं नॉन कोविड होतं. इथले लोक ऑलरेडी 2 कोविड असल्यामुळे त्याला कोविड बनवायला तयार नव्हते. तेव्हा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही पुढाकार घेऊन ते हॉस्पिटल 2 महिने चालवलं आणि बऱ्यापैकी तिथे मृत्यू वाचवू शकलो. तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत चांगलं आहे, ICU आहेत, बेड आहे, CT स्कॅन आहे, पण तिथे कामं करण्याची मानसिकता नाही, कारण दोन्ही हॉस्पिटल जवळ आहे. ते हॉस्पिटल आपण चालवू शकतो कारण त्या ठिकाणी येणारा क्लास हा अत्यंत गरीब असतो. आपण समजू शकता की कोण लोक तिथे जात असतील. सोबतच वर्धा ग्रामीण शासकीय रुग्णालयामध्ये एक वर्षापासून महिला रुग्णालय सुद्धा सुरू झालेलं आहे. म्हणजे वर्धा जिल्ह्याचं जे रुग्णालय ते वेगळं महिला रुग्णालय नव्हतं. रुग्णांना याच रुग्णालयामध्ये महिलांना डिलिव्हरीची वगैरे सोय दिली जाते. तर मागच्या 1 वर्षापासून 40 बेडेड हॉस्पिटल तयार असताना सुद्धा, स्टाफ रिक्रूट असताना सुद्धा, सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्या असताना सुद्धा ते हॉस्पिटल चालू झालेलं आणि याप्रमाणे आपण आपल्या आरोग्याबद्दल किती अनास्था आहे आपण समजू शकता. हे झाले शहरी भागाचे प्रश्न. जे आमचे गावखेड्यातले प्रश्न, तिथे मोठ्या प्रमाणात घरपट्ट्याचे प्रश्न प्रलंबित आहेत, मोठ्या प्रमाणात घरकुलाचे प्रश्न प्रलंबित आहेत. आमच्या वर्धा शहरामध्ये तुम्ही जेव्हा रामनगरमध्ये जाता तिथे लीजचे प्रश्न प्रलंबित आहेत. मार्केट एरियामध्ये तिथे सुद्धा बरेचसे लीजचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि या सगळ्या प्रश्नांना कुठल्याही प्रकारचं ठोस कार्य केलं गेलेलं नाही आणि हे सगळे प्रश्न एका लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सोडवले गेले पाहिजे. ग्रामीण भागामध्ये कुठेही जा, कुठेही तुमचे शेतामध्ये पांधन रस्ते नाही आहेत. इंडस्ट्रियलायझेशनचा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, नक्कीच, ज्यातून काही नक्कीच. रोजगार नक्कीच. निर्मिती होऊ शकते. नक्कीच हे मी पण गेल्या आता अनेक वर्षांमध्ये आपण पाहतो की त्या मुद्द्याला काही हात घातला गेला नाही. नक्कीच. आमची MIDC म्हणजे आमच्या 3 MIDC आपण बघाल, वर्धा आहे, देवळी आहे आणि हिंगणघाट आहे. देवळीची MIDC बऱ्यापैकी काम करते. आपण जाणता मोठे मोठे प्रकल्प तिथे आहे. हिंगणघाटमध्ये सुद्धा बरेचसे प्रकल्प आहे. पण हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी ऑलरेडी तुम्हाला रेल्वे स्टेशन, आपण रेल्वेच्या क्रॉसिंगवर आहोत, आपल्याकडून हायवे गेलेला आहे, समृद्धी इथनंच अप्रोचेबल आहे आणि एअरपोर्ट सुद्धा इथनं जवळ आहे. हे असताना सुद्धा अत्यंत अनास्थेमुळे वर्धा MIDCतले बरेचसे प्रकल्प बंद पडण्यात आहे. बरेचसे शेवटची घटका मोजत आहेत. त्यासाठी काम करून बंद झालेले प्रकल्प पुन्हा सुरू करता येईल का, किंवा इथे जो कच्चा माल बनतो त्या मालावर आधारित तिथे प्रकल्प करता येईल का, जेणेकरून आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळताना आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध करता येईल. कारण असे कुठलेच कार्य मागच्या 10 वर्षापासून केल्या गेलेले नाही. तो सुद्धा आमच्या रोजगार निर्मितीच्या माध्यमातून एक मोठा आम्ही काम त्या हाती घेणार आहोत. बघा, आता आहे की पूर्वी काही रस्ते वर्ध्यामध्ये नव्हते, जी हो. कनेक्टिव्हिटी होती. आता
काही लोकांचं असं म्हणणं आहे की ही कनेक्टिव्हिटी झाली आहे, रस्ते झाले आहेत. नक्कीच. अर्थात 10 वर्षापासून डॉक्टर पंकज भोयर भाजपचे आमदार बरोबर. इथे आहेत, नक्कीच नक्कीच. खासदारही त्यांच्याच पक्षाचे बरोबर. होते. नक्कीच. पण मग हे सगळं असताना तुम्हाला असं वाटतं की काही वेगळ्या गोष्टी करायच्या राहून गेल्या आणि म्हणून त्याची पूर्तता मी करणार? नक्कीच. त्या संदर्भात केलेल्या कामाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी? नक्कीच विकास झालाय आपल्याला दिसतोय आणि रोड, रस्ते, नाल्या, हायवेचे सगळीचकडे झाले. त्याला काही वर्धा एकटं असं नाही की इथेच झाले. ओव्हरऑल जिथे सत्ता पक्षाचे आमदार, खासदार आहे तिथूनही रस्ते आणि रोड गेले, कारण ते त्यांचं काम आहे. गेलं म्हणजे त्यांनी करायलाच पाहिजे. पण जेव्हा शाश्वत विकासाकडे जेव्हा आपण वर्धा विधानसभेकडे बघतो, तेव्हा रोड झाले, नाल्या झाल्या असतील, पण फक्त त्याच भागात झालं तिथे जास्त मतदार आहे, जिथे वोट देणारा मतदार आहे. कामाला झालेल्या कामाची क्वालिटी आपण स्वतः बघू शकता, त्यावर बोलण्याची मला गरज नाही आहे. पण वर्धा शहरालगतच्या ज्या ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी लोकांना जाण्यासुद्धा रस्ते नाही. एक आमच्या शहराजवळच एक गाव आहे जे शहरातच येतं, पण ग्रामपंचायतमध्ये तो भाग आहे. त्या ठिकाणी त्यांच्या कोणतं घरात गाव? साटोडा म्हणून गाव आहे, आपल्या ब्राईट हॉटेलच्या मागचा एरिया. बरं. त्या ठिकाणी जर एखाद्या रुग्णाला, त्यांच्या घरी जर एखादा रुग्ण असला तर त्यांना रस्त्यावर जायसाठी रोड सुद्धा नाही. हायवेजवर सुद्धा लोकांना यायला खाटेवर उचलून न्यावं लागतं. त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स सुद्धा जाऊ शकत नाही. पाऊस आला तर तिथली मुलं शाळेत जात नाही, घराच्या आजूबाजूला पाणी असतं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो की विकास काय, जर विकास झाला तर लोकांना प्यायला पाणी शुद्ध द्यायला नको. मूलभूत अधिकार आहे माझा की मी पाणी शुद्ध पिलं पाहिजे. ती जबाबदारी आहे प्रशासनाची की आमच्या मतदारसंघाच्या लोकांना पाणी शुद्ध दिलं पाहिजे. ह्या ज्या मूलभूत गोष्टी ज्या एका लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे त्या कुठल्याही गोष्टी झालेल्या नाही. त्यात आपण जेव्हा रोजगार निर्मितीबद्दल बोलतो, बिलकुल शून्य आहे. पाणी गावाला आठवड्यातून एकदा पुरवलं जातं, तेही शुद्ध पाणी नाही आहे. आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये जेव्हा आम्ही बघतो पांदन रस्ते, हे काही त्याची जीवनवाहिनी आहे आमच्या शेतकरी, याच्यावर कुठलं काम झालं? मग जेव्हा विकास म्हणतो तो विकास नुसता हायवे, रोड, सिमेंटचे रस्ते, गावातले कारंजे, लाईट खाली लाईट. तुम्ही जेव्हा लाईटमध्ये राहता तेव्हा त्या ग्रामीण भागातला सुद्धा एकच मतचा अधिकार आहे, तो सुद्धा माणूस आहे. त्याच्या गावामध्ये लाईट नाही आहे, त्याच्या गावामध्ये नाल्या नाही. का? तर तिथे समूह छोटा आहे. मग समूह केंद्रित विकास असावा की व्यक्ती केंद्रित विकास असावा, हे सुद्धा बघितलं पाहिजे. कारण जेव्हा आपण एका मतदारसंघामध्ये राहतो तेव्हा विशिष्ट तेवढेच लोक त्या मतदारसंघात राहत नाही, त्यात सगळे ग्रामीण भाग आहे, शहरी भाग आहे. आणि मग जेव्हा तो विकास करतो ओके. तो सगळ्यांना उपलब्ध असला पाहिजे, सगळ्यांच्या कामाचा असला पाहिजे. खूप धन्यवाद डॉक्टर साहेब, तुम्ही वेळ दिला. थँक्यू. आपण आलात आणि आपल्याशी बोलण्याची संधी दिली आणि आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत आमचे विचार पोहोचवले. धन्यवाद. नक्कीच. धन्यवाद.